my time has come. Still my soul will sing your praise unending. आभार मानित असताना प्रभू परमेश्वर आजचा जो विधी आहे तो प्रभू परमेश्वरा तुझ्या हाती सोपीत आजची मिसा ही साजरी केली जाणार आहे. ज्या मिसा बलीमध्ये आमची मुलांचा भाग घेतलेला आहे अर्पण सभी विनंत्या वाचणार आहे. विशेष प्रभू तुझा पवित्र आत्मा त्यांच्यावर पाठव प्रभू परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्मेने त्यांना भर प्रभू या चारही मुलांना परमेश्वरा व तुझा पवित्र आत्म्याचा वर्षाव कर प्रभू परमेश्वरा. प्रभू ही निष्पाप बाल आहेत प्रभू पवित्र आहेत प्रभू परमेश्वरा यांच्या अंतःकरणामध्ये तू आता प्रवेश करणार आहेस. तुझ्या कृपेने यांना भरून कर प्रभू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा आणि संपूर्ण प्रभू मिसाबली आणि सगळं काही विधी तू आशीर्वादित कर. यांचा जाण्याचा व येण्याचा प्रवास देखील सुखाचा कर आणि यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव प्रभू. जे जेवणावर करायचे त्यावरही तुझा आशीर्वाद पाठव. सगळ्या गोष्टी तुझ्या कृपेने भरून कर आणि आशीर्वादित कर. अशी प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावाने आम्ही स्वर्गीय पित्याजवळ करत आहोत. आमच्या स्वर्गीय बाबा तुझे नाव पवित्र मानले जावं. तुझे राज्य व जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोक्षाची पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला वाचव. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्यात आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्यात आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. बापू पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वकाळ. पवित्र आत्म्या ये जनी रे कृपादान तव घेऊन ये. कृपादान तव घेऊन ये. पवित्र आत्म्या ये जनी रे कृपादान तव घेऊन ये. कृपादान तव घेऊन ये. सांत्वन करता तू भगवान परम पित्याचे तू वरदान. सांत्वन करता तू भगवान परम पित्याचे तू वरदान. प्रेमानी तू जीवन सरिता तुझला मुचा प्रणाम रे. पवित्र आत्म्या ये जनी रे कृपादान तव घेऊन ये. कृपादान तव घेऊन ये. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. Bless the Lord, oh my soul, oh my soul, and worship His holy name. Sing like never before, oh my soul, and worship Your holy name. The sun comes up, it's a new
मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि पवित्र साखरांना स्वीकारण्यासाठी आपण तयार होण्यासाठी मनाची हृदयाची तयारी करूया. मुलांना चांगला उत्साह केलेला आहे. आता निसर्ग अगोदर आपण थोडा वेळ शांत राहूया. आपल्या हातून कळत घडलेल्या पापांची आपण क्षमा मागूया आणि हात जोडा, मान वाकूया आणि आपण आपल्या पापांची क्षमा मागूया. हे प्रभू, पवित्र मिसा साजरी करण्यासाठी आम्ही अनेक वेळा योग्यची तयारी करत नाही. त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. Lord, often we were selfish and failed to share your love with others. For this we ask your pardon. हे प्रभू, प्रार्थना आणि विश्वासासाठी आम्हाला योग्य तो वेळ देता आला नाही, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. सर्वसमान परमेश्वर नामाने आणि आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. तुझा पुत्र आमचा प्रभू
तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरवितो. उत्कृष्ट गव्हाणे तुला तृप्त करतो. तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो. त्याचा शब्द फार वेगाने धावतो. प्रतिसाद तो याकोबाला आपले वचन, इस्रायलला आपले नियम व निर्णय जाहीर करतो. कोणत्याही राष्ट्राबरोबर त्यांनी असे वर्तन केले नाही. त्याचे निर्णय ती जाणत नाही. परमेश्वराचे स्तवन करा. प्रतिसाद प्रभू खरोखर समर्थ आहे. त्याची बुद्धी आघाडीवर आहे. परमेश्वर नम्रजनास आधार देतो आणि निर्जनांना निर्भूतो. प्रतिसाद परमेश्वराने कान मारा करून त्याची भीती वाटा. कारण तो हृदयजनास बळे करतो. त्याच्या जखमा बळ्या करतो. प्रतिसाद संत पौलाचे गलातीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला जळून देण्यात आले त्या रात्री त्याने मकर घेतली, आवाज मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही मकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो मी खाईन तो सर्व काळ येईल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.
तेव्हा यहुदी आपापसामध्ये दंडवाद करू लागले व म्हणाले, हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो? यावर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाला नाही व त्याचे रक्त प्याले नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सारखं जीवन प्राप्त झाला आणि मी त्याला शेवटच्या दिवशी उठेल. कारण माझा देह खरं खाद्य व माझं रक्त खरं पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसं जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसं पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामध्ये जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाली तरी तिने हे तसं नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. प्रभूचे शुभवर्तमान. याला कारण म्हणजे आपण 95 चिल्ड्रन आज उद्या 7 मुलं ख्रिस्ताला बरोबर स्वीकारत आहे. किती आनंदाचा दिवस आहे. आणि आज मुलांना तुम्ही सुरुवातीपासून प्रस्तावना दिली, गायन चालू आहे. पहिलं वर्ष दुसरं वर्ष प्रतिसाद किती सुंदर केलेला आहे. आपल्या पालकांनी आईवडिलांना जोरदार टाळ्या वाजवून मुलांचं अभिनंदन करून मुलांना मुलांनी मुलींनी मस्त टाळ्या वाजायची गरज आहे. काय बाबा हाताला मोठी आहे तर आवडलेलं नाही. ओके. तर माझ्या मुलांना मला आठवतं जेव्हा मी फॅमिली वाटतो ना, तेव्हा तुम्ही मम्मीवर आले होते, डॅडीवर आले होते, किंवा तुम्ही काय करायचे, मम्मीचा पदर घ्यायचा, डॅडीच्या खिशात हात लावायचा, मला पण दे ना, हात नसा मला पण दे. डॅडीने मम्मी काय केलं, टपरी मारली ना, चुप तुला आता नाही. मग तुम्ही विचार केला कव्हा वेळ किती वेळ होईल, किती मोठं व्हायला लागेल, त्याला मिळालं, तिला मिळालं, मला कधी मिळेल. उत्सुक ज्योती, उत्सुक आज तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे, आनंदाचा दिवस दिसत आहे. म्हणून मुलांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. आपल्या शिक्षकांकडे माहितीच आहे, ज्यांना उत्तर देता येईल. तर तुम्ही एवढी तयारी केलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून आपण तयारी करायला लागलो होतो. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि मग थोडंसं त्याविषयी भाष्य करणार आहे. आज मुलांना बघितलं तुझ्याकडे, तुम्ही सगळ्यांनी पांढरे कपडे घातलेले आहेत. कशा पांढरे कपडे घातले? कसं चिन्ह आहे? कशा पांढरे कपडे घातले? तू नवरा का? तू नवरा? मग कशा घातले? हा वरतीला शिक्षकांना माहिती द्या. हा वरतीला कोण बोलायचं आहे? कशा पांढरे कपडे घातले? हा बोला. माहिती बस सगळे म्हणून. दुसरं मुलीने माहिती. अरे वा, येशूला स्वीकारण्यासाठी पांढरे कपडे घातले. पण पांढरे कशाला घातले? का मुलीला माहिती काय तुम्ही सांगा माहिती हा पापी जनांसाठी हा पांढरं शुद्ध कपडे आहे. कसं प्रतीक आहे? पवित्रतेचं, स्वच्छतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून मुलांनो, तुम्ही आज पांढरे कपडे घातले, याचा अर्थ काय? तुम्ही पवित्रमध्ये आहात. आज योगायोगाने पवित्र मंदिराचा सण साजरा करत आहे आणि याच्यावर कसं पवित्र आहे. म्हणून देवाचं कसं असलं पाहिजे? पवित्र असलं पाहिजे. आपल्या देवाच्या बाहेर काय आहे? इकडे पक्ष्याला पिण्याचं प्राणी आहे का? बघितलं ना, पक्ष्याला पिण्याचं प्राणी आहे ना? तसं आहे नाही ना. कशासाठी? देवाला पाण्यामध्ये बोट घालतो, कपाळावर लावतो, जिभेवर लावतो, असं करतो. आणि मला शुद्ध कर. मुलांनो, हे शुद्धतेचं कपडे शुद्धतेचं आहे, पवित्रतेचं आहे. आणि देवदूत कसे कपडे घालतात? काळे, हिरवे, तांबडे, हिरवे काळे. कोण देवदूत बघितले तुम्ही कसे जास्त दिसतात? पांढरे कपडे घालतात ना, सफेद घालतात. पुढे लोके एंजल्स. तुम्ही जर मला दिसता, देवदूतासारखे दिसता. मुलांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. माझ्याकडे मी फुलं आणलेली आहे. सगळं दिसतात का?
हे फुलं दिसतात? ओके. काय फरक आहे फुलामध्ये याच्यामध्ये? काय फरक आहे? हे फुलं कशी आहेत हे आणि हे फुल कसं आहे? हे प्रेशर आहे, फ्रेश आहे. हा, आणि काय आहे? कोमललेला आहे. व्हेरी गुड. काय फरक आहे दिसला? कोणतं तुम्हाला आवडणार? हे आवडणार, हे आवडणार? जे माहिती कसं ते सर मागे काय बोल कलर वेगळा आहे. इथे चांगले चांगले टोकले दिसतात, त्याचा कलर फेड झाला आहे ना, कलर गेला. दुसरं हे चांगले दिसतात आणि चांगले दिसत नाही. मुलांना हे थोडं जीवनाचं भाकर आहे. तुम्ही जी आहे ना, आज आहे उद्या नाही. तुझा ड्रेस आहे तो 10वी पर्यंत घालणार का विसरायला? 10th पर्यंत घालणार नाही, घालणार ना. हा ड्रेस काय होणार? जुना होणार. हे पुन्हा इकडे व्हिडिओ लावले पुढे होणार. तुमच्यामध्ये असं काय आहे की जुनं होणारच नाही? What we have, what we have, we will not be old. कधी ओल्ड होणार नाही, कधी जुनं होणार नाही. काय आहे असं? काय येणार तुझ्या जीवनामध्ये आज की कधी जुनं होणार नाही? काय आहे असं? आयुष्यभर असं राहणार. कम्युनियन. पाहू कम्युनियन कसं म्हणतो? कोणतं कम्युनियन आहे आज? कोणतं कम्युनियन आहे? फर्स्ट कम्युनियन आहे का? नाही, फर्स्ट कम्युनियन नाही, फर्स्ट होली कम्युनियन. मग तुमच्यामध्ये येणारा होली कम्युनियन असं कधी होईल का? नेहमी कसं असेल? टवटवीत असेल ना. तुझं ड्रेस आहे जुना होणार. तुम्ही जे कुठं घातले ना की 4थीला 5वीला 6वीला वापरणार का? नाही वापर देणार. 10वीला ड्रेस वापरणार तुम्ही? 10वीला ड्रेस वापरून जुना होणार ना. तुम्हाला भाग दिसतात 10 वर्षाचे भाग दिसणार आहेत का? नाही दिसणार. आजूबाजूला जे सुद्धा त्यांच्या बदले होता. पण इकडे सदैव कोण राहणार तुमच्या बरोबर? Who will be always fresh, green and always with you? कोण राहणार? Jesus. Jesus will never get old. Jesus ने कसं असणार? फ्रेश, पवित्र, स्वच्छ, निष्कलंक असणार. मुलांपैकी तुम्ही कम्युनियन तुमच्यामध्ये येणार आहे. आता भोवस्वी कम्युनियन ते जुनं होणार का कधी? कसं होणार? होता कोण सांगणार? कसं राहील? आणि त्यासाठी कसं राहील? नवीन. ओके. म्हणूनच आपण काय बघितलेलं आहे? जीवनाची नवीन भाकरणी, नवीन भाकर तुम्हाला मिळणार आहे. आणि आजपासून तुम्हाला फादर कमी दिल्यापासून तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कमी येऊ शकणार. आणि म्हणूनच आता दुसरा प्रश्न आहे, तुम्ही जे कपडे घातलेले आहे, महिन्याभर तयारी केलेली आहे, त्याचा फायदा झाला तुम्हाला. आणि म्हणूनच हा कम्युनियन रोड होणार नाही, जुना होणार नाही. मी जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहे, जीवनाची भाकर आहे. हे तुम्ही पहिल्या वचनामध्ये आणि शिववर्तमध्ये ऐकलं ना. मी जीवनाची भाकर आहे, जो मला खाईल तो आयुष्यभर टिकेल. म्हणून यासाठी तुम्हाला ही जीवनाची भाकर दिलेली आहे. त्यानंतर दुसरं, प्रत्येक वेदीवरती जगाच्या कानाकोपऱ्याचा या वेदीवर सुद्धा वेदीच्या आजूबाजूला एक चिन्ह असतं. कोणतं चिन्ह आहे बरं? कोणतं चिन्ह आहे? कुठलं चिन्ह आहे? आणि ते मला विसरायचं. प्रथम त्याचं परत महत्व. हा कोण? प्याला. त्याच्या बाजूला दुसरं काय आहे? कम्युनियन आहे. दुसरं काय आहे? वेदीच्या आजूबाजूला जे आता मिरवणूक हा बायबल आहे. व्हेरी गुड. काय प्याला आहे, कम्युनियन आहे, नंतर इकडे काय आहे? बायबल आहे, पवित्र शब्द आहे. दुसरं काय आहे आजूबाजूला? क्रॉस आहे. हे कसलं चिन्ह दिसतं तुम्हाला? आपल्याला काय मिळालेलं आहे? येशूचं शरीर आणि रक्त मिळालेलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्याचा. इकडे बायबल असेल वाचनासाठी, इकडे फादरच असतील, इकडे कम्युनियनसाठी पेढा असेल, इकडे द्राक्षरस असेल ना. आणि म्हणून आणि दुसरं काय आहे? देवाचा शब्द आहे. व्हेरी गुड. आणि या वेदीवरती काय आहे? कालवडी टेकडीवरती झालेलं आहे. आता याच्यावर मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. जो सांगेल ना त्याला तुम्ही एवढं तयारी केलेलं आहे. जगामध्ये पहिली मिसा कोणी गेली? मी माझी पहिली मिसा करतो का? पहिली मिसा कोणी गेली? जीसस. पहिली मिसा कोणी गेली?
तुम्ही पवित्र गुरुवारच्या मिसाला येता ना, त्याला मौंटी थर्सडे म्हणतो, आज्ञा गुरुवार म्हणतो, फादरचं धर्मगुरुपद आहे. आणि त्या वेळेला ज्या भाकरीचं, ज्या शरीराचं, ज्या रक्ताचं रूपांतर येशूच्या रक्तामध्ये त्याची प्रस्तावना, त्याची सुरुवात, त्याचं इन्स्टिट्यूशन हे येशूने कालवरी टेकडीवर झालेल्या घटना गेलं, त्याला आज्ञा देऊन आपण पाळला जातो. आणि जगातली पहिली मिसा पूर्ण येशूने केली. आणि काय सांगितलं ते दुसऱ्या वचनात आलेलं आहे. काय सांगितलं? हे माझं शरीर आहे, माझ्या आठवणीसाठी करा. हे माझं रक्त आहे, माझ्या आठवणीसाठी करा. मुलांनो, यासाठी तुम्ही नेहमी या मुलाप्रमाणे देवाला टवटवीत असले पाहिजे. हे टवटवीत असण्यासाठी काल दिवसापूर्वी काय केलं असं राहण्यासाठी फादरबरोबर काय केलं? हे टवटवीत राहण्यासाठी, फ्रेश राहण्यासाठी, कालवडी राहण्यासाठी काय केलं तुम्ही? What did you do to become holy? 2 दिवसापूर्वी कन्फेशन केलं, पुसण केलं. सर मुलांनो, आपले कुंठर करू शकता. आपण मानव आहोत, चुकतो, कधी शिवाय देतो, कधी आपल्या आईवडील आपल्यासमोर शिवाय देतात, त्याने लाज वाटते, तुम्हाला लाज वाटते. आणि मग तुम्ही काय सांगता, कुठेतरी पाप पुण्य होण्यासाठी हा पांढरा ड्रेस आहे, फ्रेश राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? उत्साह केला पाहिजे. मुलांनो, एक गोष्ट मला सांगायची या ठिकाणी की जेव्हा तुम्ही देवळात याल त्या देवळाच्या बाहेर बसायचं नाही. किंवा महाराजांची तक्रार आहे सगळ्या महाराजांची. पुन्हा आम्ही तरुणपण झाली कुठे बसतात? पुरुषांजवळ बसतात. कुठे बसतात? त्या झाडाखाली बसतात. कुठे बसतात? त्या पायऱ्यावर बसतात. कसं झालं? तुम्ही कुठे बसले जाता? तुम्हाला कोणती जागा दिलेली आहे? सगळ्यात महत्वाची देवळाच्या मधली जागा तुम्हाला आहे ना. म्हणजे मोठे झाल्यानंतर कुठे घेऊन बसलं पाहिजे? आई वडिलांना घेऊन समोर बसलं पाहिजे. इकडे एक्सटेन्शन आहे, इकडे बसलं पाहिजे की परमेश्वर तुमच्या हृदयात येणार आहे. आणि मुलांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की नेहमी तयारी करायला पाहिजे. येशूचं शरीर रक्त हे स्वीकारण्यासाठी आपल्याद्वारे येशू आपल्याला जीवन देणार आहे. आणि म्हणून तयारी करायला पाहिजे. उत्साह करा, देवळामध्ये लवकर या, मिसाला सहभाग घ्या. किंवा ऑल्टर बॉयज आहे, आम्ही जर फादर्स आहोत की आपण फादर नाही तर आम्ही ऑल्टर बॉयज होतो. आता गर्ल्स आहे, ऑल्टर गर्ल्स आहे, बरं किती बरं वाटते, असे कपडे घालतात. तुम्ही सुद्धा ऑल्टर बॉयज झालं पाहिजे. वायरमध्ये आपल्याकडे फार रमेश आहे की त्याला आठवले नाही की मुलं कशी सुंदर गाणं गातात, मुलं यायला पाहिजे, सिंगिंग केली पाहिजे. तुम्ही सुद्धा परमेश्वर गायला ना माझ्याबरोबर गायलं की नाही? मुलांनो, तुम्ही सगळं जर केलं तर नक्कीच देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो, तुमच्या पालकांचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी मदत केली संदेश स्कूल, आम्ही सर्व फादर सिस्टर्स, आम्ही तुमचे मनापासून अभिनंदन करतो. प्रभूचा आशीर्वाद असंच तुमच्या राहावा या प्रार्थनेने शुभेच्छा देतो. विसर्जी आपण एकत्र जमलेलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकाराची आपण आठवण करूया. आज प्रथमतः आमच्या हृदयाने आहे तुझ्याकडे परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वर प्रार्थना करण्यासाठी सुट्टी देतो. आपल्या सर्व प्रार्थना करण्यासाठी आपण त्याला विनंती करूया. देवराजाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यास आपले पोप महाशय, कार्डिनल, बिशप, फादर व सिस्टर यांना चांगले आरोग्य व मानसिक श्वास लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
We pray that God may always inspire us to live sincere life and do what is right. For this we pray to the Lord. आपल्या पॅरिसमध्ये आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना यश मिळावे, प्रभू येशूच्या त्यांवर कृपा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. या शुभ दिवसात प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक अनुभव आपल्या सर्वांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. Lord, be with the priests, teachers, parents, and all the others who helped us in preparing for this day. Let us pray to the Lord. आम्ही करीत असलेल्या अभ्यासामध्ये आमच्या प्रयत्नांना यश मिळावे व आमची शैक्षणिक व आध्यात्मिक ज्ञानात वाढ व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करू. आपल्या मासिक धंद्यासाठी, शेती, बागायतीवरती, नोकरी, व्यवसायासाठी, आजारी लोकांना चांगले आरोग्य मिळावे, नोकरीच्या शोधात असलेले तरुण तरुणी ज्ञानाची देणगी मिळावे म्हणून संडे स्कूल शिक्षकांसाठी म्हणून आपण प्रार्थना करूया. Amen.
उभे राहा. तुला माझ्या जीवनाचा संबंध विद्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे सगळीकडे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या आत्मप्रमाणे केलेला भजनाचा प्रभू स्वीकारा. हे प्रभू, आमच्या दानाची स्मृती आम्ही आज साजरा करीत आहोत. आमची प्रार्थना आहे हे पवित्र साक्रमेंट आमच्या ऐक्याची वृत्ती देवाचा करा म्हणून ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू ख्रिस्तावर आम्ही तुझे नित्य सर्व आभार योग्य आहे. हे आमचे कर्तव्य आहे. शेवटच्या भोजन प्रसंगी आपल्या शिष्याबरोबर वेगळा बसला असता येशूला गौरव म्हणून स्वतःचा तुला बलिदान केलं. हा बळी तुला पूर्णपणे गौरवण्याला तुला स्वीकार करण्याचा होता. जगाच्या अंतापर्यंत तुझी दान शक्ती आम्हाला
मिळत राहावी पुण्या यात्रेची स्मृती त्यांनी आम्हासाठी ठेवली आहे. या महान ख्रिस्त शरीर साखर विंदाद्वारे तू तुझ्या लोकांची पोषण करतो. सर्व मानवी कुटुंबांनी एका श्रद्धेच्या मार्गावर बंधू भावनेने चालावे म्हणून त्यांना कृपाला देतोस. तुझ्या भक्तीला बसून आम्ही तुझ्या मधुर कृपेवर ध्यान द्यावे आणि आम्हाला त्या सर्व राज्यात प्रवेश मिळावा. आम्ही या शरीर साक्रामेंटाद्वारे एकच आहोत म्हणून सगळ्यांच्या दुर्लक्षणा बरोबर सहाय्य करते. आमचे नवनिर्मित गीत गाते त्याच्या निरंतर गुणगान सारे आहोत. आम्ही तुझा मोठ्या आनंदाने गौरव गातो. हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. तू निर्माण केलेले सर्व काही रास्त म्हणे तुझी स्तुती करते कारण तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व कृतीने दुसऱ्या वस्तूंना जीवन देतो त्या पवित्र करतो. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुझ्या नावासाठी परिशुद्ध बळी अर्पण करण्यात यावा म्हणून लोकांना एकत्र करायचे कधीच थांबत नाही. म्हणून प्रभू आम्ही नाना पवित्र करण्यासाठी तुझ्याकडे घेऊन आलो आहोत. ही नाना कृपा करून त्याच पवित्र आत्म्याद्वारे पवित्र कर असे आम्ही नम्रतेने विनंती करतो. ही नाना तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त त्याचं शरीर व रक्त व्हावे म्हणून त्या प्रभूच्या आज्ञेने आम्ही रस साजरे केले आहोत. ज्या रात्री प्रभूचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्यांनी आपल्या हातात भाकर घेतली, आभार मानले, तिला आशीर्वाद दिला आणि भाकर म्हणून आपल्या शिष्याला दिल्याने म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पले जाईल. त्याप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा धन्यवाद देत आशीर्वाद दिला आणि तो प्याला आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्याने आम्हाला प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेस उतरले जाईल, ते माझ्या आठवणीसाठी करा. हे प्रभू, आम्ही तुझ्या पुत्राच्या ताराने उपभोगाची त्याच्या विस्मयकारक पुनरुत्थानाची आणि सर्व रोगाचे पुण्य स्मरण करत आहोत. आम्ही त्याच्या नित्य आगमनाची वाट पाहत आहोत. तुझे आभार मानण्यासाठी आम्ही तुला पवित्र आणि जिवंत बली अर्पण करतो. तुझ्या सभेच्या बळीवर कृपादर्शने पहा असे विनवितो. त्याच्या त्यागामुळे मरणाने तू आमचा तुझ्याबरोबर समेट घडून आणलास. तुझ्या पुत्राच्या शरीराने रक्ताने आमचे पोषण झाले असून आम्ही पवित्र आत्म्याने संपन्न झालो आहोत. आम्ही विसरले एक शरीर आणि आत्मा हवे असे कर. आम्हाला तुझ्या निवडलेल्या लोकांबरोबर विशेषतः अतिपवित्र देव महात्मा मरिया, तिचा पती योसेफ, तुझे पवित्र पेशी व गौरवशाली रक्तसाक्षी आणि सर्व सत्य यांच्याबरोबर आम्हाला वासा घ्यावा म्हणून तो आमची तुला शाश्वत समर्पण करू. जसवरील त्याच्या मध्यस्थीवर आणि अखंडित सहाय्यावर आम्ही विसरून आहोत.
हे प्रभू, आमच्या या सदैवाच्या पलीकडे सर्व जगाला शांतीची वातावरण यांचे वरदान प्राप्त व्हावे अशी आम्ही प्रार्थना करतो. तुझे सेवक आमचे पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, संपूर्ण विश्ववर्ग यांचे घर आणि तू तुझ्यासाठी मिळवलेले सर्व लोक यांच्या जवळ बुद्धीवर तुझ्या आत्मिक आशीर्वाद दे व प्रीती विरोध ठेव. तुझे इच्छेनुसार तू बोलावलेल्या या कुटुंबाच्या प्रार्थना तू दैनिक ऐकून घे. ते दयावान हृदय जगभर विखुरलेल्या त्या सर्व लेकरांना तू तुझ्या आशीर्वादाचे कर्मही एकत्र कर. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधूंना या जगाचा द्रोह घेताना जे सारे तुझ्या कसोटीला उतरले होते त्यांना तुझ्या राज्यात प्रेमभाराने प्रवेश दे. ज्या प्रभुत्वाद्वारे तू पृथ्वीवर सर्व चांगल्या गोष्टींचा वर्षाव करतोस त्याच्याद्वारे तुझ्या राज्यात आम्हाला परिपूर्ण वैभवाचा लाभ मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो.
आणि यांच्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू त्यांना सुखी ठेव. जो प्रभू येशू आज आमच्याबरोबर आहे त्याच्या बरोबरच राहण्याची आम्हाला प्रेरणा दे. प्रभू येशू आज आमच्या घरी सर्व आहे. तू तिथे उपस्थित राहा. तुझा पुत्र तुझा आत्मा आमच्यावर पाठव व आम्हा सर्वांना शुद्ध व आनंदी बनव. आमेन. का आपल्या मुलांनी एकदम कोकणासारखं बोललं नाही का? तुझं स्वच्छ आणि एकदम स्पष्ट वाचलं, स्पष्टपणे अनेक कोणत्या प्रकारची भीती मनामध्ये होती. त्याला बोलतात की आपली मुलं पुढे त्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि याची आता सुरुवात आहे की त्याच्या उद्यात आहे. म्हणून धन्यवाद देत असताना बहुत मौसम सुहाना है, बहुत मौसम सुहाना है, खुशी का दिन मनाना है, खुशी का दिन मनाना है. आज हमारे बच्चों का पहला कमियन है, हमारे बच्चों का पहला कमियन है. प्रभु का गुण गुनाना है, प्रभु का गुण गुनाना है. बहुत मौसम सुहाना है. मौसम सुहाना है बच्चों लोग, मौसम सुहाना है कि नहीं? अरे जोरात 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 बोला. आता तुम्ही सगळं तुझ्या मुलाला आनंद गावाला नाही बोला. खरोखरच आज हा भाग्याचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, सौख्याचा दिवस आहे. मौसम सुहाना है. हम सब लोग खुश है बिकॉज प्रभु यीशु हमारे जीवन में आए. त्या मुलाची खरोखरच वर्षभर प्रॅक्टिस झालेली आहे, सराव झालेला आहे आणि त्यासाठी माझ्या प्रिय सर्वप्रथम फादर फ्रान्सिस जावरे आपले प्रमुख धर्मगुरू त्याने ती जबाबदारी माझ्यावर सोपवली संडे स्कूल विचार करून आणि मी त्या फादरला सांगितलं काय हरकत नाही. ज्या वर्षी मी फादर झालो त्या वर्षापासून संडे स्कूल थांबायला आहे आणि इकडे 1998 ला तेव्हा संडे स्कूल थांबायला आणि आलो परत तेव्हा संडे स्कूल थांबण्यासाठी मला मिळालं त्याबद्दल मला आभार आहे. कारण मुलं ही प्रेमाची मुलं आहे. मुलाबरोबर वेळ घालवताना तो खूप सुखदायक असतो आणि आपल्यापर्यंत हा वेळ घाललेला आहे. हे 15 दिवस सर्व शिक्षक आम्ही सर्व पाहत जाता त्याचं वंशार ऐकणं, त्याला बोलावणं, त्याच्याशी गोष्टी करणं, खूप काही गोष्टी मुलाबरोबर केलेल्या आहेत त्या काळामध्ये. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. विशेष करून आज सर्व शिक्षक खरोखरच त्यांनी वर्षभर मेहनत घेतली आहे आणि हा सोहळा पार करण्यासाठी किती सकाळी 8 ते जवळजवळ 12 वाजेपर्यंत गेले 15 दिवस प्रॅक्टिस चालू होती आणि वर्षभर सुरू होती. आणि या 15 दिवसामध्ये त्या शिक्षकांनी खरोखरच अगदी प्रामाणिकपणे याला बोलतात संडे स्कूल टीचर्स की खरोखर आपल्या मुलांसाठी त्यांनी जो त्याग केलेला आहे आणि ही सर्व मुलं आपली मुलं तरी मानतात. मला फादर ते बोलत फादर ही आपली मुलं आहेत. कदाचित आमच्या फोटो कदाचित राबवलं असेल, कदाचित एखाद्या त्याबद्दल त्यांनी सांगितलं मला आपण तुमच्या आमच्या सर्वांच्या तुम्ही सॉरी बोला. कदाचित मला राबवलं असेल त्याबद्दल आई वडिलांना आम्ही क्षमस्व. सर्व संदेश सुरुवातीची नावं घेऊ शकतो. मी फादरला सांगितलं की नावं यांनी फादर सुद्धा होती ना मला आवश्यक आहे. तुम्हाला एन्करेजमेंट करणं आणि तुम्हाला साथ देणं हे आमचं कर्तव्य आहे, देऊन माझं कर्तव्य आहे. संजय गुरगाव, विजय आगसकर, सुवर्णा मोदी, प्रमिला गोंसाल्विस, स्मिता भंगा, सुवर्णा माटक, नेहा गोंसाल्विस, रोज कपी, सोनिया इंदूर, सोनाली गुरगाव, क्रिसमस आपा, सिस्टर गीता, सिस्टर रेश्मा, सिस्टर गीता, अंकिता गुरो, अल्फांसो गुरो, स्नेहा दीपना, बादीना वेंकैया, रॉय जंगली, ब्रायन अलिवा,
रीना नंबर, विकी मुलुल, मेलिंदा फर्नांडिस, अजय भजन. आपले सर्व फादर जे आहेत, फादर जो, फादर बॅप्टिस्ट, फादर थॉमस आणि आपले फादर पावलर, फादर फ्रान्सिस आणि फादर लुईस आपल्यामध्ये आहेत. त्यांनी आभार मानतो. फादर फ्रान्सिस आभार मानतील. विशेष करून जुबली वर्षानिमित्त आपल्याला लहान मुलांचं पाय तयार करायचं आहे आणि ठरवलं शिक्षकाला बोललो की लहान मुलाला आपल्याला जुबली वर्षामध्ये गाणी शिकवायची आहे. त्याच्या कामाने लहान मुलं आणि जुबली वर्षानिमित्त या लहान मुलाला सुंदर पाय झाला पाहिजे. ते आज आपल्याला तुमच्यामध्ये सुद्धा माहिती की या जुबली कोणाचं जुबली वर्ष आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचे. या जुबली वर्षानिमित्त सेंटर करावं 5च्या विषयासाठी आणि जर जेव्हा कार्यक्रम असतील त्यावेळेला मुलांचं भाग करण्यासाठी मुलं आपल्याबरोबर आहेत. त्याला आपण सहकार्य आपली जी मोठी पायर आहे मी त्याला नृत्य करतो. आपल्या मुलांना सहकार्य करा, त्याला साथ द्या. कारण मला आठवतं की मी इथे 1918 असताना हे सर्व जे आज आहेत वादक आहेत, खूप काय आहे, पेटी वादक आहे, तबला वादक आहे, बांबू वादक आहे, ते सर्वांनी पुढे आले आहेत. आपल्या मुलांचं आपण एकत्र घेऊया आणि एकत्र सहकार्य करूया. माझे 2 शब्द आठवत असताना की मुलांनी सुंदर असं गायन केलेलं आहे. त्यांच्याबरोबर जे शिक्षक आहेत, उपस्थित शिक्षक आहेत, त्या सर्वांना शिक्षकांचे मी आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. सर्व लोक तुम्ही अगदी शांतपणे या दिवसामध्ये सहभागी झाला म्हणून तुमची देखील आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या मुलांच्या नावाने मुलांना आई वडील आहे, पदवी आहे. गेल्या 2 आठवड्यापासून आपण ही सूचना ऐकत आहात. या ठिकाणी पाका आलेली आहे. मुलांनी ड्रेस घातले आहे. सांगितलं प्रवचनावर थोड्या दिवसांनी संपणार. ही फुलं आहे 2 दिवसांनी संपणार. किंमत फक्त 28,000 रुपये आहे. मुलांच्या नावाने दिलं तर ₹1,000 लक्ष आहे. आपल्याकडे गंगाधर तलासरी येथील निर्माण केलेल्या शिक्षकांतर्फे मुलांनी बनवलेलं मुलींनी बनवलेलं वापरण्यासाठी वस्तू रंजीत वनस्पती औषधी बॅगा कपडे हे आहे. त्या ठिकाणी शाळेच्या हॉलमध्ये उपलब्ध तिकडे बाहेर आता मी सदा सर्वदा हालेलुया हालेलुया सर्वपादस्य आयुष्याने धार्मिक वस्तूंची आदर होते. प्रभू आम्ही या धार्मिक वस्तूवरती आशीर्वाद मागत आहोत. पवित्र आत्म्याचे दान मागत आहोत. पवित्र मातेची मध्यस्थी मागत आहोत. विशेषतः प्रार्थनेचे जीवन मागत आहोत. आमच्या सर्वांच्या प्रार्थनेला यश दे. आम्ही प्रथमच ख्रिस्ताला स्वीकारणाऱ्या मुलांसाठी आम्ही रोजची व्यक्तीने कॅन्डल दिलेली आहेत. परमेश्वर या सर्व धार्मिक वस्तू तू आशीर्वादित करणार आहे सांगता ठाम विश्वास आहे. या विश्वासाने आम्ही सर्व चरणाशी अर्पण करीत आहोत. या सर्वांचा स्वीकार कर. पवित्र आत्म्याने स्पर्श कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पवित्र मरियेची मध्यस्थी एकत्र मागूया. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या प्रभूचा आशीर्वाद या धार्मिक वस्तूंवरती यावा. म्हणजे परिधान करणाऱ्या त्यांना देखील प्रभूने आशीर्वादित करावे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे
पूर्ण मनबाट कुटुंबियांनी पुढे यायचंय. आपण प्रार्थना करूया, प्रभूचा आशीर्वाद त्यांच्यावर यावा. स्तोत्रकार सांगत आहे की परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे. आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, ही सर्व प्रभूची कृपा आहे. प्रभूचा आशीर्वाद या कुटुंबावर आहे. प्रभूची साथ आणि संगत या कुटुंबाच्या कामधंद्यावर नेहमीच आहे, ते आपल्याला माहित आहे. आपण प्रार्थना करूया सॅबियो आणि सॅब्रिना यांच्यासाठी. मरिया मातेकडे आपण हाक मारूया. मरिया मातेने त्यांच्यासाठी सतत प्रभूकडे मध्यस्थी करावी, त्यांच्या बरोबर सतत राहावी, त्यांच्या दुःखात संकटात त्यांना साथ आणि प्रभूची संगत लाभावी. आपण सर्वजण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोह करू देऊ नको, पण वाईटापासून आम्हाला सोडवा. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य चौधराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. विशेष प्रार्थना करूया. मरिया मातेकडे आपण हाक मारूया. काना गाव या लग्न समयी आपण बायबलमध्ये वाचतो की ते कुटुंब अडचणीमध्ये होतं, आणि त्या कुटुंबातील प्रमुख मरिया मातेकडे गेला, तिच्याकडे विनंती केली, आणि तिने विनंती येशूकडे नेली, आणि येशूने त्या ठिकाणी एक मोठा चमत्कार केला. आपण आज प्रार्थना करूया या कुटुंबावर देखील. आज कुटुंबाने आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या संपूर्ण कुटुंबावर मरिया मातेचा आशीर्वाद असावा. भोजन आपण ठेवलेलं आहे, त्या भोजनावर देखील प्रभूचा आशीर्वाद असावा. हे संपूर्ण कुटुंब, या कुटुंबाला परमेश्वराचा साथ आणि संगत लाभावी, संरक्षण लाभावं. आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोह करू नको, पण वाईटापासून आम्हाला सोडवा. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य चौधराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आजच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण विशेष करून शैलेश याच्या आई वडिलांची आपण आठवण करूया. आज ते आपल्यामध्ये नाहीयेत. तसंच मनपाट कुटुंबामधील सर्व मयत व्यक्तींसाठी देखील आपण प्रार्थना करूया. त्याच्या आत्म्याला परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा, स्वर्गीय सुख त्यांना लाभावं. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला मोह करू नको, वाईटापासून आम्हाला सोडवा. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य चौधराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता, पुत्र, पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा. तर सॅब्रिना, आज तिचा फर्स्ट कम्युनियन आणि उद्या तिचा बर्थडे. तर आपण सॅब्रिनासाठी देखील प्रार्थना करूया की ती उद्यापासून नवीन वर्षामध्ये तिचं पदार्पण होत आहे. तिला देखील परमेश्वराची साथ आणि संगत लाभावं, ज्ञान तिला प्राप्त व्हावं. म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला मोह करू नको, वाईटापासून आम्हाला सोडवा. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य चौधराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता, पुत्र, पवित्र आत्म्यांचं गौरव असो. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. मागे बरेच जण उभे आहेत, तर पुढे खुर्च्या खाली आहेत, कृपया आतमध्ये या आणि बसून घ्या. तर आता आपण तिच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर या ठिकाणी मी सॅब्रिना व सॅबियो यांचे धर्माईबा प्रियांका रुपेश मस्तान यांचं देखील या ठिकाणी स्वागत करत आहे. तसंच डायना यांच्या आईचं स्वागत या ठिकाणी करत आहे. तर आता पुढचा केक कटिंगचा आपण कार्यक्रम करत आहोत. कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे. ओके, 1 2 3 लेट्स स्टार्ट. Congratulations and celebrations when I'm celebrating on the
Congratulations and celebrations. When I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I was expecting, don't you worry about me. That I was only fooling myself to think you love me. But don't you notice it? You could live without me. You're all about me. You wanted to stay. Congratulations and celebrations. आज दिल शायराना 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 लगता है। आज दिल शायराना 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 लगता है। उड़ता फिरे दिल उतरना जानना। आज दिल शायराना 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 लगता है। बिगड़ा हुआ दिल संभलना जानना। आज दिल शायराना 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 लगता है। जगह जगह ढूंढे तुझे, तुझको ढूंढे ख्यालों में। जहाँ जहाँ साया तेरा चाहे रहना वही। ओ जगह जगह देखे तुझे चाहतों के हवालों में। जहाँ जहाँ पाए तुझे बोले जन्नत यही। आज दिल शायराना शायराना, ओ आज दिल शायराना 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 लगता है। पुकारा तुझे शाम 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 को, शाम 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 को। खुद से ज्यादा लिया है तेरे नाम 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 को, नाम 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 को। मेरी बातों में तेरा आना जाना लगता है। यही शिकाना 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 लगता है। आज दिल शायराना लगता है। तुम ही हो मेरी बात 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 भी, बात 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 भी। तन्हा भी हूँ तुम ही हो मेरे साथ 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 भी, साथ 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 भी। दिल ये रहता रब में, ये बेगाना लगता है। ये बड़ा साहिबाना 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 लगता है। यार दिल शायराना 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 लगता है।
जब से चढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे इश्क जो जरा सा था वो बढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे। तू जो मेरे संग चलने लगे तो मेरी राहें धड़कने लगे, देखो जो ना एक पल मैं तुम्हें तो मेरी बाहें तड़पने लगे। इश्क जो जरा सा था वो बढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे। हाथों से लकीरें यही कहती है कि जिंदगी जो है मेरी तुझी में अब रहती है। लबों पे लिखी है मेरे दिल की ख्वाहिश, लफ्जों में कैसे मैं बताऊं, एक तुझको ही पाने की खातिर सबसे जुदा मैं हो जाऊं। कल तक मैंने जो भी ख्वाब थे देखे तुझ में वो दिखने लगे, इश्क जो जरा सा था वो बढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे। सांसों के किनारे बड़े तन्हा थे, तू आके इन्हें छू ले बस यही तो मेरे अरमां थे। सारी दुनिया से मुझे क्या लेना है, बस तुझको ही पहचानूं, मुझको ना मेरी अब खबर हो कोई, तुझसे ही खुद को मैं जानूं। रातें नहीं कटती बेचैन से होके दिन भी गुजरने लगे, इश्क जो जरा सा था वो बढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे। मुंबईची बाई तुझ्या बेफिकर गावात बेसली, गावात सुट्टीचा पन्नासचा वाटा, वारा घाली ते मावऱ्याला ताजा है ताजा, दाराशी बोलतय हे ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही घे।
जा मेल्या. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल हसतय गालान शोभतय नथ केसान चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बट लुगऱ्यावर फरकी तिची बाजारी वट हसतय गालान शोभतय नथ केसान चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बट लुगऱ्यावर फरकी तिची बाजारी वट नरक्या तेऱ्या करतो नाकवी नाही नाकवी. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल सुरमयवानी तुझी वेगळीच गत दिसतस लाखान देखणी नट चिंबोरी रुबाब बिंदास चाल नाही मोठ्या वार्ता तू हस दिलदार कौरा मनमुखला तुझा कोलीन बाई इकरा मावऱ्याचा नाही तरी नाराजीना कौरा मनमुखला तुझा कोलीन बाई इकरा मावऱ्याचा नाही तरी नाराजी नाही कब्जा करतय ग तिचे बोलीन कब्जा करतय ग तिचे बोलीन वार धंद्याला बरकत हाय मुंबईची बाई तुझ्या बेफिकर ग वाता बेसली कावा सुट्टीचा 50चा वाटा वारा घाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा लाराशी बोलतय. हे ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही घे जा मेल्या. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर मॅच कुणी भेटत नाही जुळतील वाईब कुणाशी जोडीदार भेटत नाही हे दिलबिल मिलाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाही जुळतील वाईब कुणाशी जोडीदार भेटत नाही वागात एक अशी जणू कुणी सुंदरी माझ्या दिलाची राणी स्वप्नातील हुरपरी बनवायची होय मला लाडाची घरवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली.
दिसतीया भारी नेसुनी साडी काळजाच पाणी पाणी करतीया पोरही आता क्यूट वाली गावरान बोली खट्याळ थोडी माझ्या काळजाची चोरही थोडं माझ्या पिरमत पड तू ग बाई खुळ्यागत झाला मन तुझ्याच पायी आता मला लागली या लग्नाची घाई भाई आता बोलू नको अग माझी राणी होशील का या बठ्याची सोबर घरवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली चांदीचा कमर बंद खनखन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग काळी बंदी काळी गोती घालून आली ती डुलली अहो भेटना नदीच्या काठीशी आले ती माझ्या मस्त वाजवतो आपल्या मागचा लगीने वाजव वाजव जायला वाजव
करून शिहात धमाल करून दोस्ताचं वरण हाय जिगरी दोस्ताचं लाडके भावाचं बघा झुंबराचं पाणी हाय चांगलं करून शिहात धमाल करून दोस्ताचं वरण हाय जिगरी दोस्ताचं लाडके भावाचं बघा झुंबराचं पाणी हाय भावाला चिकन लॉलीपॉप नाचवला गाणी हिप हॉप वरडून बोलला सगळी इंडियन माणसं भावाला चिकन लॉलीपॉप नाचवला गाणी हिप हॉप वरडून बोलला सगळी इंडियन माणसं कळशीमध्ये पाणी पाणी फुलखंडी सगळी उमरात सगळा जोड सावंदरे भिवंडी पडे पित्तनाशी डोंगरी सगळी माणसं झाली टल्ली वळवायले नवापूर बाबांना पल्ली सगळा जो विस्फोट ना सगळा घालून करून सामनाची कवी गावते गाडी लावाना म्हणून सगळे घराशी महिन्यांना भावांना नवरीचे बापूसी चोऱ्यांना दारू पिऊनशी उलटणारली नजरची हलवी नवऱ्यांनी नवरीला मर्दार पलवी नवरीचे बापूसी चोरल्यांना दारू पिऊनशी उलटणारली नजरची हलवी नवऱ्यांनी नवरीला मर्दार पलवी सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची